नमस्कार मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. आज निफ्टीची एक्सपायरी होती. मी तुम्हाला काल सांगितलं लेवल्स होते होतं. त्या गॅप अप ठीक आहे. मार्केट उद्या आज गॅप अप ओपन झाले. मी तुम्हाला सांगितलं होतं जर 25,286 च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर तुम्ही बाईंग साइड साठी ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे. जर त्याच्या खाली जर सस्टेन झालं तर मार्केट डाऊन साइडला येऊ शकतं. पण 25,237 च्या खाली क्लोजिंग मिळाली पाहिजे. आपल्याला क्लोजिंग सुद्धा मिळाली आणि आपले टार्गेट सुद्धा हिट झाले. 25,206 पासून आपण एंट्री घेतली होती. जवळ-जवळ आपल्याला एक 50 पॉइंटचं 50-56 पॉइंटचं आपल्याला तिथे टार्गेट अचीव्ह झाले आहे आणि मार्केट क्लोज होताना सेकंड टार्गेट सुद्धा अचीव्ह झालेलं आहे. तर आपल्या लेवल्सने एकदम परफेक्ट काम केलेलं आहे. तर पुढचा जो आहे तो बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये आपण सांगितलं होतं की अपसाइडला याच्यावरती क्लोजिंग फक्त मिळाली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावरती क्लोजिंग मिळाली. ठीक आहे. गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन आणि 51,627 हे आपलं पहिलं टार्गेट होतं. तिथूनच मार्केट बरोबर टच करून रिव्हर्स फिरालं आणि त्याच्यानंतर की हा जो बॉक्स बनवला होता जिथं मार्केट कॉन्सोलिडेट होत होतं, आज मार्केट त्याच्या तिथंच कॉन्सोलिडेट झाला आणि मार्केटने पूर्ण साइडवेज गेलं. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह करत असाल तर तुमच्या माहितीसाठी की 11 ते 11:30 नंतर तुम्ही एक गोष्ट बघितली. 11 ते 12 नंतर म्हणलं तर ठीक आहे. 12 नंतर मार्केट एक खूप साइडवेज जातं. म्हणजे जी क्लिअर मूव्हमेंट जी असते ते सकाळच्या सेशनमध्येच मिळाली जाते. ठीक आहे. सकाळच्या सेशनमध्येच मिळाली जाते आणि त्याच्यानंतर 1-1.5 नंतर तुम्हाला एक मूव्हमेंट कॅप्चर होऊन जाते. तर आज पूर्णपणे मार्केट त्याच रेंजमध्ये साइडवेज होतं. ते म्हणजे कोणतं? की 51,503 आणि नेक्स्ट लेव्हल जे आहे ते 51,400 या 100 पॉइंटच्या रेंजमध्येच फक्त आज मार्केट होतं. ठीक आहे. तर आता आणि जे लास्टला जे होतं ते आपण बघितलं होतं ते फिन निफ्टी. तर ठीक आहे. फिन निफ्टी मध्ये पण ॲज इट इज 23,920 पाशी मार्केट ओपन झालेलं आहे. तिथंच हाय देऊन मार्केटने रिव्हर्स आणि मार्केट पूर्णपणे आज सस्टेन झालेलं आहे. याच लेव्हल पाशी म्हणजे कोणत्या 23,841 आणि आपल्याला उद्यासाठी पण ह्याच लेवल आपल्याला महत्वाच्या आहेत. तर चला बघूया की उद्या फ्रायडे 6 सप्टेंबर तर उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि उद्या सेन्सेक्सची पण एक्सपायरी सुद्धा आहे. ठीक आहे. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,145. ठीक आहे. 25,145 आणि मार्केट आज ओपन म्हणजे लो लाच क्लोज झालेले जिथं लो आहे तिथंच मार्केट क्लोज झाले आहे. उद्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाच्या लेव्हल्स आपल्याला ठीक आहे. उद्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या लेव्हल्स काय असणार आहेत? तर आजचा लो ठीक आहे म्हणजे एक 25,123 ची जरी लेव्हल तुम्ही पकडली तरी पण चालू शकतं. जर त्याच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली आणि मार्केट सस्टेन राहिलं तर तुम्हाला 25,000 पर्यंत मार्केट येऊ शकतं. ठीक आहे. एक 100 पॉइंटची तुम्हाला मूव्हमेंट कॅप्चर होऊ शकते आणि जर जर मार्केट याच लेव्हलच्या आसपास ओपन झालं म्हणजे जसं की 25,158 ते 25,180 या लेव्हलच्या आसपासचं मार्केट ओपन झालं तर तुम्हाला अपसाइडला लेव्हल्स आहेत 25,206. त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन छोटेसे टार्गेट आहेत. 25,206 ब्रेक केल्यानंतर तुम्हाला एक 30 ते 40 पॉईंटचं टार्गेट मिळणार आहे. 25,236 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आहे 25,283 आणि 300 जरी त्यानंतर लास्ट टार्गेट आहे 25,323. म्हणजे तुम्हाला सगळ्यात उद्याच्या मार्केटसाठी सगळ्यात क्रुशियल लेव्हल्स आहेत की 25,120 च्या खाली तुम्हाला क्लोजिंग मिळाली पाहिजे आणि मार्केट थोडंसं सस्टेन झालं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढची की 25,180 च्या वरती जर तुम्हाला क्लोजिंग मिळाली बरोबर आहे. तुम्हाला एक छोटंसं स्टॉप लॉस म्हणजे छोटीशी रिस्क घेऊन तुम्ही इथं बाईंग साइडसाठी ट्रेड घेऊ शकता. त्याच्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 206 च्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर बेस्ट अपॉर्च्युनिटी मिळेल की अपसाइडला तुम्हाला. म्हणजे त्याच्यानंतर टार्गेट असणार आहे 25,236 आणि जर समजा 25,000 ची जर लेवल ब्रेक केली तर मार्केट जास्तीत जास्त 24,000 नाही 24,966 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते म्हणजे 24,875 हे तुम्हाला अपसाइड आणि डाउन साइड साठी टार्गेट्स आहेत. तर बघूया की आता बँक निफ्टीमध्ये मी हे जे जुन्या लेवल्स होत्या त्या मी सगळ्या डिलीट करून टाकतो. जेणेकरून काय होईल की तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे आणि जेवढं तुम्ही चार्ट क्लिअर ठेवाल आणि तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की याच लेवल पासून मार्केट कंटिन्युअसली फिरत आहे. ठीक आहे. कोणती लेवल आहे ते बघूया. की 51,507 आणि डाउन साइडला तुम्ही जर बघितलं तर डाउन साइडला तीच लेवल आहे
की त्याच लेव्हल पासून कंटिन्यू मार्केट अपसाइडला फिरत आहे. ती म्हणजे काय? तर 51,400. आता तुम्हाला एक मी क्लिअर मूव्हमेंट सांगतो. जर समजा 51,500 च्या वरती जर क्लोजिंग मिळाली, तर तुम्ही पहिले टार्गेट ठेवू शकताय, की आजचा हाय 51,640 आणि नंतर तर तुम्ही जो 3 सप्टेंबरला हाय दिला आहे, तो म्हणजे काय 51,755 हे तुम्ही 2 टार्गेट पकडू शकता आणि जर डाउन साइडला जर मार्केटने ब्रेक केलं 51,400 तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची क्रुशियल लेवल जी आहे ती म्हणजे 51,300. ठीक आहे. 51,300 जर ब्रेक केलं आणि मार्केट इथे सस्टेन जर झालं, या लेवल 51,381 जर खाली मार्केट सस्टेन झालं आणि तुम्हाला पहिलं टार्गेट मिळालं ती 51,300 आणि जर त्याच्याच पण खाली जर मार्केट सस्टेन झालं, तर तुम्हाला मार्केट भरपूर डाउन साइडला बघायला मिळेल. म्हणजे जवळ-जवळ 51,114 हे असे अपसाइड आणि डाउन साइडसाठी आपल्याला टार्गेट्स आहेत. तर फिन निफ्टीमध्ये बघूया, की उद्या काय लेव्हल्स असू शकतात. ठीक आहे. तर फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,860. मी तुम्हाला हे पण चार्ट मी काय करून टाकतो, क्लिअर करून टाकतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर क्लिअर मूव्हमेंट समजून जाईल. मार्केट आज बघितलं तर तुम्ही याच रेंजमध्ये आहे. ठीक आहे. तर अप साइडला आणि डाउन साइडला मी दोन्ही सुद्धा लेवल काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. अप साइडला अपसाइडला तुम्हाला अपसाइडसाठी जर मार्केट आता सपोर्ट वरतीच क्लोज झाले, याच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं, 23,836 च्या खालीचं मार्केट सस्टेन झालं, त्यावेळेस तुम्हाला एक छोटंसं पहिलं टार्गेट असणार आहे 23,787. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते तुम्हाला असणार आहे 23,730 आणि जर समजा अपसाइडला जर तुम्हाला क्लिअर मूव्हमेंट हवी आहे, म्हणजे क्लिअर मूव्हमेंट जर मिळाली, याच्यावरती जर सस्टेन झालं, इथून एक थोडंसं रिजेक्शन मिळू शकतं 23,900 पासून. त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन झालं, तर तुम्हाला अपसाइडसाठी आपल्याला टार्गेट मिळणार आहे, की पहिलं टार्गेट असणार आहे 23,925 ते तर पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 23,950 त्यानंतर लास्ट टार्गेट जे असणार आहे ते 23,994 हे असे आपल्याला अपसाइड आणि डाउन साइडसाठी लेव्हल आहे. जर आतापर्यंत जर आपल्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमचे डीमॅट अकाउंट जर तुम्ही ओपन करायचे असेल, अलायन्स ब्लू आणि धनमध्ये तुम्ही ओपन करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला YouTubeच्या बायोमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जरी पाहिलं तरी तुम्हाला मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. थँक यू.